प्रवेश 7वा. स्थळ कोर्ट. वेळ दिवस. संजय प्रवेश करतो. कोणी धर्म देता का? धर्म मानवतेचा, शांतीचा, करुणेचा देता का? देता का कोणी धर्म? का? कशासाठी म्हणजे काय? अरे सांगतो ना बापू, सांगतो. माणूस जन्माला आणि धावत सुटला स्वतःच्या शोधात, सुख व शांतीसाठी. आज त्याला सापडलं अध्यात्म आणि बाहेर सापडलं विज्ञान. मग अध्यात्माच्या प्रवासात माणसाने शोध केले देव, धर्म, संस्कृती, मोक्ष, आणि विज्ञानाने शोधले नाना शोध. अगदी चंद्रगमन ते स्वतः सारखाच माणूस निर्माण केला. का? कशासाठी? सुख शांतीसाठीच ना. अरे मग मिळाली का सुख शांती? मिळाली का सुख शांती? नाही ना. का? मी आणि मी श्रेष्ठ, माझा देव श्रेष्ठ, धर्म श्रेष्ठ, माझाच धर्म सहिष्णू आणि सनातन. मग झाले देवांचे वाटप आणि निर्माण झाले अनेक संप्रदाय, वर्ण, वर्ग, वंश, वर्चस्वाचा. मग सुरू झाला संघर्ष. मी, माझी सत्ता, माझा अधिकार, आणि इतर कनिष्ठ, अस्पृश्य, काफीर. मग कधी चुपे आपसातील युद्ध, तर कधी देशादेशांमध्ये युद्ध सुरू झाले. त्यासाठी त्याने निर्माण केली विनाशकारी शस्त्र आणि अस्त्र. मानवच करू लागला मानवाचा संहार. मानवच करू लागला त्याने निर्माण केलेला सृष्टीचा संहार. त्यासाठी देव, धर्म, जात, वंशवादाचा चेहरा घेऊन वागू लागला. त्याचा आधार घेऊ लागला. दहशतवाद, जिहादवाद, बदला, धर्मवाद, सर्व इचम आणि इचम. कशासाठी? विनाशासाठी. सृष्टीच्या आणि स्वतःच्या मानवाच्या विनाशासाठी. पण काय हो, खरे तर जवळ सर्व आस्तिकच ना. सर्वांनाच देव हवा, धर्म हवा. अरे बघ, का करतायत हे अमानुष, अमानवतावादी कृत्य? बोला. सूर्याचा शोध घ्यायला निघालेला माणूस का परत अंधाऱ्या गुहेकडे जाऊ लागलाय? का बुरसट रूढी परंपरा जगू लागलाय तो? विमानालाही आता काळी बाहुली बांधू लागलाय. का? स्वतःच निर्माण केलेले मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारात रक्ताची रंगपंचमी खेळू लागलाय. ये खतरे में है, वो खतरे में है. पाखंडी बनून सत्तेची हवस उपभोगू लागलाय. सच बात तो ये है, कोई खतरे में नहीं. खतरे में है तो इंसानियत. खतरे में है इंसान, इस्लाम नाम का लड़का. चला जाऊया पुन्हा तुमच्या ब्लॅक जस्टिस सिस्टीमकडे, आंधळ्या न्यायदेवतेकडे. बघूया काय होतंय ते. अरे चला. केशवानंद हाजीरो, केशवानंद हाजीरो, केशवानंद हाजीरो. जय श्रीराम. आपले नाव? केशव गोविंद वैद्य. शिक्षण? मी तत्वज्ञानात MA केले. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रमुख धर्माचा अभ्यास केला. बर.
आणि भारतात आल्यावर मला एका गुरुचा अनुग्रह झाला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी हिमालयात योगाभ्यास केला. आणि आता पैठण येथे शिष्यांना अध्यात्माचे व योगाभ्यासाचे धडे देतो. गुड गुड गुड. एका वेळी तुमच्या वर्गात किती शिष्य असतात? तसा आकडा अनिश्चित असतो, पण सरासरी 100 ते 150. सारे निवासी असतात का? नाही, काही ये जा सुद्धा करतात. बर. तुम्ही इस्लामला ओळखता? हो हो. त्याची आणि तुमची ओळख कशी झाली? त्याचे असे झाले, शिष्यांसाठी एखादे चांगले सभागृह असावे अशी मागणी शिष्यगणातून झाली. बर. त्यासाठी त्यांनी काही देणग्या सुद्धा आम्हाला दिल्या. मग आम्ही सभागृह बांधण्याचे ठरवले. आमच्याच एका साधकाकडून इस्लामचे नाव सुचवले गेले. इस्लाम माझ्याकडे आला. एकंदरीतच मला तो ठीक वाटला. मी त्याला हे काम दिले. बर. त्या भेटीची तारीख सांगता येईल का तुम्हाला, अंदाजे? 2006च्या शेवटी, म्हणजे डिसेंबरमध्ये कधीतरी. वेल वेल. पुढे काय झाले? 2000 सालला इस्लामने त्या सभागृहाचे काम चालू केले. बर. त्या कामासाठी काही करार वगैरे? करार नाही, सारे तोंडीच होते. आम्ही फक्त इस्लामला दिलेल्या पैशाचे व्हाउचर करून देतो. अच्छा, गुड गुड. त्या व्हाउचरवर इस्लामच्या सह्या वगैरे घेत होतात का? हो, घेत होतो ना. मग अशी काही सह्या केलेली व्हाउचर्स तुमच्याकडे आहेत का? आता असतील तर ती मेहरबान कोर्टाला द्या. बरं स्वामी, मग आता तुमच्या सभागृहाचे काम कुठपर्यंत आले आहे? जवळपास पूर्ण झाले आहे. किती महिने चालले हो हे काम? जवळपास मला वाटतं 6 महिने तरी चालले. 6 महिने. या 6 महिन्यात काही निमित्ताने इस्लामची काही छायाचित्रे वगैरे तुमच्याकडे आहेत काय? म्हणजे काही समारंभात वगैरे? हे पहा, आमच्याकडे सतत आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते आणि त्या कार्यक्रमांना इस्लाम येत असते. त्यावेळी सर्वांबरोबर काढलेले छायाचित्र आहेत. वेल वेल वेल. ठीक आहे. मग ती जरा कोर्टाला अवलोकनार्थ देता का? माय लॉर्ड, मला राहून राहून आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की एका सनातन हिंदू स्वामींनी अशा या धार्मिक उन्मादाच्या काळात एका मुसलमान तरुणाला हिंदू सभागृहाचे काम दिले. कसे? स्वामी, काही सांगता येईल का या बाबतीत? या जगातील सर्वच सुंदर कलाकृती अनेक जाती धर्मातला कलाकार कामगारांनी निर्माण केलेल्या आहेत. कलावंतास कुठलाही जात धर्म नसतो. तो फक्त आपली निर्मिती मानवाच्या सुखसोयीसाठी करत असतो. असाच इस्लाम माझ्या दृष्टीने तो मुसलमान नव्हता, तर तो होता एक बांधकाम व्यावसायिक कलावंत. फक्त एक माणूस. तो माणूस आता अतिरेकी म्हणून अटक झालाय. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय आणि तरीही तुम्ही त्याच्यासाठी साक्ष देण्यास आलात. याचा अर्थ तुमच्या मनाविरुद्ध कुणाच्या दबावाखाली तर साक्ष देत नाही आहात ना तुम्ही. हे पहा, आम्ही संन्याशी आहोत. मोह आणि तृष्णेच्या पार झालेलो. आम्हाला कुठल्याही कडी काळाची भीती नाही. तेव्हा सतसत विवेकबुद्धीने एका माणसाच्या न्यायासाठी, माणुसकीने आम्ही साक्ष देण्यासाठी आम्ही आलो.
आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. पण तरी पण इस्लाम मुसलमान, तुम्ही सनातन हिंदू, शिवाय इस्लाम अतिरेकी, याचा काही विचार केला का? हे पहा, माणूस हा सर्वप्रथम माणूस असतो. त्यानंतर त्याच्यावर जाती धर्माचा संस्कार केला जातो. प्रत्येक धर्माचं ध्येय मानवी कल्याणाचं आहे. जसा सूर्य साधू आणि सैतानाला सारखाच प्रकाश देतो, हीच तर साऱ्या धर्माची शिकवण आहे आणि तीच आम्ही पाहिली. हे झालं तत्वज्ञान, धर्मग्रंथीय पुस्तकातलं. परंतु मानवाच्या जीवनामध्ये, आचरणात त्याचा मागमूसही दिसत नाही. तत्वज्ञान सांगतं अहम ब्रह्मास्मी, पण प्रत्यक्षात मात्र आम्हीच ब्रह्म आणि इतर क्षुद्र. इस्लाम म्हणजे शांती, समानता, आचरणात मात्र अशांती आणि अराजक. प्रेम सेवेचा धर्म म्हणायचा, इतरांना मात्र गुलाम करायचं. प्रत्येकाचा धर्म, तत्वज्ञान, ईश्वर, प्रेषित श्रेष्ठ, आणि ते सिद्ध करण्यासाठी एकमेकांचा संहार करायचा. हे असं आहे सगळं. का आणि कशासाठी? बोला बोला स्वामी, बोला. असं का? हे पहा, कोणताच धर्म कधीच बोलत नाही. धर्म प्रत्यक्षात आचरणही करीत नाही. बोलतात, आचरण करतात की फक्त धर्मांध व कर्मठ बनलेली माणसं आपल्या सोयीप्रमाणे धर्माचा अर्थ लावतात. देवाच्या धर्माच्या नावाखाली मानवी शोषणाची व्यवस्था करून आपली तुंबडी भरवणारी ही सारी जमात, धर्माचा राजकारणी खेळ करून मतांचे ध्रुवीकरणासाठी जात बळकट करणारे आणि टिकवणारे राजकारण्यांची अशी एक जमात. प्रत्येकाचे वाद, इझम, श्रेष्ठ म्हणायचं आणि ते इतरांवर लादायचं. अहो, खरं तर हा खेळ युगापासून चालू आहे. तरीही हे विश्व सत्याच्या, नैतिकतेच्या, मानववादाच्या, विवेकाच्या मूल्यावर आजही ठामपणे उभं आहे. याच मूल्यांचे जतन करण्यासाठी मी इथं आलोय. दॅट्स ऑल माय लॉर्ड. युअर विटनेस प्लीज मिस्टर साठम. वा 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 वा, काय सुंदर प्रवचन झालं महाराज. वा, मीही अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो क्षणभरासाठी. अर्थात माझी करमणूक झाली. स्वामी, तुमचं हे प्रवचन ऐकण्यासाठी आम्ही निवांतपणे वेळ काढून तुमच्या मठामध्ये येऊ बरं का. हा तुमचा मठ नाही स्वामी, हे कोर्ट आहे आणि कोर्टामध्ये विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्यायची असतात. आपण स्वतःला सनातनी स्वामी समजताय ना? सनातन धर्माचे प्रचारक समजताय ना? होय, शाश्वत मूल्यांचा शोध आणि बोध घेणं हे सनातन धर्माचं तत्वज्ञान आहे साहेब. हे पहा स्वामी, तत्वज्ञान सांगू नका, विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. प्रत्येकाला आपापल्या भाषेत उत्तर देण्याचा अधिकार आहे. त्याच अनुषंगाने स्वामीजी बोलत आहे. Prosecution should not obstruct the witness. ऑब्लाइज युअर ऑनर. स्वामीजी, धर्म म्हणजे सत्य असं तुम्ही म्हणाला आणि तरीही असत्य बाष्कळ बडबड तुम्ही करता. अहो, ढीगभर पुरावे असणारा हा इस्लाम इंडियन मुजाहिदचा सदस्य आहे आणि जो याकूब, जो दहशतवादी आहे, त्याचा तो साथीदार आहे. जो याकूब आज जेलमध्ये सडतो आहे. हे सारं सत्य तुम्हाला माहीत असूनही हे असत्य आणि खोटी साक्ष देतात. सनातन स्वामी समजताना स्वतःला. अहो, देशाचं किती मोठं नुकसान होतं हे माहीत आहे का तुम्हाला? अहो, निष्पाप निशस्त्र जीवांना धर्माच्या नावानं टिपून
समोरासमोर गोळ्या घातल्या जात आहेत आणि हे सर्व माहीत असून आपण या देशद्रोहासाठी साक्ष देण्यासाठी आलात. बोला, किती पैसे घेतले मठासाठी तुम्ही? बोला बोला, किती पैसे घेतले? यासाठी मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही आणि कुणी मला दिलेही नाही. ज्या देणग्या सभागृहासाठी साधकांनी दिल्या तेच पैसे मी सभागृहासाठी वापरले आणि त्याचा चोख हिशोब माझ्याकडे आहे. तुम्ही तर ऑक्सफर्डमध्ये जाऊन सर्व जाती धर्माचा अभ्यास केला म्हणे. अरे मग इस्लामवाद, दहशतवाद, जिहादवाद ही सर्व एकाच धर्माची नावं आहेत हे तुम्हाला माहीत नाही का? हे तुम्हाला समजलं नाही? कौमसाठी प्राण द्यायचा, समर्पण करायचं जे इस्लामला मानत नाही ते सारे काफीर समजून त्यांच्या हत्या करायच्या आणि जगावर फक्त इस्लामचंच राज्य असलं पाहिजे असली शिकवण जन्मापासून तर मृत्यूपर्यंत या लोकांना दिली जाते आणि म्हणून सर्व जगात दहशतवादी कारवाया थैमान घालत आहेत. माय लॉर्ड, मानवी जीवनाला लागलेली ही कीड कायमचीच ठेचून काढली पाहिजे आणि हिची पाळेमुळे उद्ध्वस्त केली पाहिजे, जेणेकरून इस्लाम सारखे दहशतवादी गुन्हेगार या मातीत जन्माला येणार नाहीत. दॅट्स ऑल युअर ऑनर. ठीक आहे. आता कोर्टाची वेळ संपलेली आहे. उर्वरित सुनावणी उद्या होईल. प्रवेश 8. स्थळ कोर्ट. वेळ दिवस. राघवेंद्र हाजीर हो. राघवेंद्र हाजीर हो. राघवेंद्र हाजीर हो. आपले नाव? नारायण गोविंद पुराणिक. मग राघवेंद्र हे नाव स्वामींनी दिले. अच्छा. बरं, शिक्षण? MA मराठी. अरे वा. पण मग नोकरी वगैरे करायची सोडून आपण चक्क स्वामी बनलात? हो, त्याचं असं आहे साहेब, माझ्यावर लहानपणापासून सनातनी हिंदू धर्माचे संस्कार होत आले. त्यामुळे नकळतच माझी पावले आपोआप मठाकडे वळाली. सुरुवातीला स्वामींनी आणि घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला खरा, पण माझे मन पूर्ण विरक्तीकडे झुकले होते आणि माझं मन मला सतत सतत सांगत होतं की तुझा जन्म फक्त धर्मासाठी आणि समर्पित होण्यासाठीच झाला आहे. मी सगळ्यांचा विरोध मोडून मठाकडे स्वामींचं शिष्यत्व पत्करलं. ते आज तागायत कायमच. बर, इस्लाम बद्दल तुम्हाला कधी आणि कशी माहिती मिळाली? जेव्हा स्वामीजींनी त्याला मठाचं काम दिलं होतं तेव्हाच. अच्छा, तुम्ही सनातनी हिंदू आहात तेव्हा एखाद्या मुसलमान माणसाला काम देणं तुम्हाला आवडलं होतं का? बिलकुल नाही. मला बिलकुल त्यावेळी आवडलं नाही. लहानपणापासून मुसलमान आपले शत्रूच आहेत अशी माझी मनोभूमिका तयार झालेली आहे. दिले दान, घेतले दान, पुढच्या जन्मी मुसलमान, अशा प्रकारचा विचार कशाचा काही संबंध असताना माझ्या मनात रुजला होता. आणि मुसलमान दिसला ना तरी माझं रक्त उसळतं. मोठ्या वळ्या जातात. अचेतन मनातून एक ओंकार बाहेर पडतो. जय भवानी, जय शिवाजी. आणि मला विद्रोह करायला भाग पाडतो. असे असूनही तुम्ही या मुस्लिम तरुणाच्या साक्षीसाठी आलात? काही वेगळं तर कारण नाही ना? नाही. माझ्या धर्मानं आणि माझ्या स्वामींनी मला सत्याच्या मार्गाने चालायला शिकवलंय. वेल वेल वेल. बर, मग इस्लामला शेवटचं तुम्ही कधी भेटलात? 13 जून 2007 इतकी परफेक्ट तारीख तुम्ही कशी सांगताय? हो, कारण इस्लाम मला शेवटच्या भेटीत म्हणाला होता
तो म्हणाला होता आज आहे 12 जून, बरोबर 12 जुलैला तुमच्या सभागृहाच्या चाव्या मी तुमच्या ताब्यात देतो. आणि त्यानंतर मी त्याला सकाळी सकाळीच पाहिले. तीच माझी शेवटची भेट. बर, सकाळी म्हणजे नेमकं किती वाजता? मला वाटतं तसं फटकलं होतं. आणि त्या दिवशी मी लवकरही उठलो. अच्छा, तुम्ही नेमकं काय पाहिलं त्यावेळी? त्यावेळी 3 माणसे इस्लाम बरोबर काहीतरी बोलत होती, परंतु थोड्याच वेळात ती त्याला जबरदस्तीनं समोर उभ्या असलेल्या मोटारीत घेऊन गेली. जबरदस्तीनं म्हणजे? तुम्हाला कसं कळालं? अहो, तो प्रतिकार करताना दिसत होता ना. अहो, असं जर होतं तर तुम्ही त्याच्या मदतीला का गेला नाही? अहो, मी विचार करायच्या त्या मोटारीत त्याला कोंबून ती मोटार पसार झाली. मला काहीच समजलं नाही. मदतीसाठी तो ओरडला वगैरे का? नाही. आणि म्हणूनच मला वाटलं की यांचा आपसातला काहीतरी घरगुती झमेला असावा. मिलॉर्ड, कुठलीही घटना अचानक आणि अजाणतेपणाने जर घडली तर माणूस गोंधळून जातो. काय करावं हे त्याला त्यावेळी समजतच नाही. इस्लामचं अगदी तसंच झालं माय लॉर्ड. पण काय हो राघवेंद्र, तुम्ही त्यांना पाहिलं असं म्हणता, पण मग त्यांनीही तुम्हाला पाहिलं असेल? नाही, कारण मी जरा आडबाजूला होतो. बर बर. ती मोटार पोलिसांची होती का? नाही. मग श्रीमंत मुलं जशा टाईपच्या मोटारी वापरतात ना, तशा टाईपची ती मोटार होती. अच्छा. तिला काळा काचा लावलेल्या होत्या. त्यानंतरच त्या काळा काचांमुळे मला काहीही दिसलं नाही. त्या दिवशी इस्लाम गेला तो थेट टीव्हीतच बातम्यांमध्ये दिसला. अच्छा. अटक झालेला आरोपी म्हणून. बर, तुम्हाला काय वाटलं ती बातमी पाहून? सुरुवातीला खूप मोठा धक्का बसला आणि चिडही आली. आणि नंतर माझी धारणा पक्की झाली, हा कदाचित दिवसाला इकडे सभागृहाचे काम करून रात्री असले उद्योग तर करत नाही ना. स्वामींना काय वाटतं? ते खूप अस्वस्थ झाले, परंतु त्यांना मनोमन सारखं वाटत होतं की इस्लाम असा नसावा, काहीतरी गडबड असावी असे त्यांना सतत वाटत असे. दॅट्स ऑल युअर ऑनर. युअर विटनेस प्लीज. वा वा वा, व्हेरी नाईस नॅरेटिव्ह, व्हेरी नाईस. स्वामींचे शिष्य आहात ना तुम्ही? शिवाय सनातन धर्माचे प्रचारक. होय साहेब. जेवढी सनातन धर्मावर तुमची श्रद्धा आहे तेवढीच तुमची श्रद्धा स्वामीवर पण आहे. होय. मग स्वामी जे सांगतील तेच तुम्ही ऐकणार. 100% सर. युअर ऑनर, prosecution is clearly leading the witness which may not be allowed. ऑब्जेक्शन सस्टेन. थँक्यू माय लॉर्ड. राघवेंद्र, तुम्ही त्या दिवशी लवकर उठलात कारण जाग आली म्हणून. मग परत झोपला नाहीत का? कारण जो लवकर उठतो त्याला लवकर पुन्हा झोप येते. मग पुन्हा झोपलात का? आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. बोलू द्या त्यांना. बोला राघवेंद्र. घटनेचा बनाव करण्यासाठी लवकर आपण उठला होता, बरोबर आहे ना? नाही. अहो, जाग आली म्हणून मी उठलो आणि मग मी फिरायला गेलो. ज्या वेळी मला लवकर जाग येते त्या वेळी मी एकतर पुस्तके वाचतो किंवा फिरायला जातो आणि योग साधना करतो. वेल वेल. मग त्या दिवशी तुम्ही फिरायला गेला ते किती वेळ गेला? एक साधारण 20-25 मिनिटे. मग तुम्हाला हा प्रकार कधी आणि कसा कळाला? साहेब, माझ्या रूमचा रस्ता इस्लामच्या रूमवरून जातो. मी परत फिरून आल्यानंतर येतानाच मला हा सगळा प्रकार दिसला. अरे देवाची माणसं तुम्ही, देवा धर्माची माणसं. अरे निदान सत्य तरी बोला. अरे का कोर्टाची फसवणूक करतात?
मी आजूबाजूनं पाहिलं, इस्लाम ओरडलाच नाही. असं कसं होऊ शकतं? नाही नाही साहेब, मी अगदी सत्य तेच सांगतोय. जे घडलं, जे पाहिलं तेच मी सांगतोय तुम्हाला. हे अगदी सनातन असत्य. अरे हे तुमच्या त्या भाकड पुराण कथासारखे काल्पनिक. हे त्यात कुठल्याही सत्याचा लवलेश नाही. दॅट्स ऑल युअर ऑनर. युअर विटनेस प्लीज मिस्टर कुरेशी. सांगा सांगा एखाद्या चित्रपटाची सिनेमॅटिक स्टोरी. होय, मी सिनेमॅटिक पण सत्य स्टोरी एका व्हिडिओद्वारे दाखविणार आहे, जो व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मिस्टर राघवेंद्र, तुम्ही या. तुमची साक्ष संपली. चिअर्स मिस्टर रसूल, चिअर्स. साहेब, खूप खूप धन्यवाद साहेब. तुम्ही माझे आर्य स्टीलचे काम मार्गी लावले. अरे धन्यवाद कशाचे? अरे तुझे नाही तर कोणाचे काम करायचे? घे पी. दारू पी, एन्जॉय कर. थैंक यू सर. अरे अरे सर, तुम्हारे लिए चार हजीर है हमारी. अरे पण येथे जान जायची वेळ आली ना. ही क्राईमची नोकरी म्हणजे अक्षरशः नरड्यावर सुरी ठेवण्यासारखं आहे. जाम वैताग आला रे साहेब. आपण पैसाही तेवढाच मिळतो ना. अरे मिळतो रे, मी कुठं नाही म्हणतोय का. पण झालं, पैसा म्हणजे काम सर्वस्व नाही रे. सुखासाठी पैसा पुरेसा नाही. साला एखाद्या खास सासू सारख्या वरिष्ठांचा जाच सहन करावा लागतो. आता परवाच बघ ना, कोण तो अतिरेकी इस्लाम. तो इस्लाम SIT वाल्यांनी पकडला. तर वरिष्ठांनी आमची कान उघडणी केली. म्हणाले, तुम्हाला काम होत नसेल तर नोकरी सोडा. घे घे, अरे दारू घे. एक सांगू का साहेब? तुम्ही या. नाही म्हणजे कुठे बोलणार नसाल तर सांग. विश्वास नसेल तर नको सांगू. नाही साहेब, असं कसं साहेब? तुम्हाला नाही तर असून कुणाला सांगायचं साहेब? काय? तुम्हाला सांगतो साहेब, तो इस्लाम आहे ना, इस्लाम खोटा अतिरेकी होता. बोल. शांत साहेब, शांत हो. याकूब ज्यावेळी पकडला गेला ना, त्यावेळी तो एकटाच नसावा. त्याच्या बरोबर अजून अतिरेकांचं जाळ असावं असं केंद्राच्या गृहमंत्र्याला गुप्तचरांनी माहिती दिली होती. आणि त्यामुळे त्याने इथल्या गृहमंत्र्याला थाळीवर धरलं. मग इथल्या गृहमंत्र्याने ते तुमचे ऑफिसर ते बात्रांनी सिरक्याला अतिरेक्याचा शोध घ्यायला सांगितलं. ते म्हणाले, काही करा, कुठूनही एक अतिरेकी जिंदा या मुर्दात पकडून आणा. सक्त ताकीद दिली गेली. मग काय साहेब? बोला. हो साहेब, सावंत साहेब, पोलीस डिपार्टमेंटला जे जमलं नाही ना, ते आपण केलं साहेब. आपण रसूल नाम है मेरा. काय? बंगाल. अच्छे लोग मेरे को सलाम करते साहेब. तिला पकडून इस्लाम खोटा अतिरेकी. हा व्हिडिओ स्वामीचे निकटचे स्नेही देसाईंना दाखविला आणि देसाईंनी स्वामींना दाखविला. दॅट्स ऑल. मला वाटतं आता सर्व साक्षी संपल्या असतील. वेट अ मिनिट सर. हे पहा, मला वेळ हवा आहे.
कारण या व्हिडिओचा मला पर्दाफाश करायचा आहे. फॉरेन्सिक डिपार्टमेंटची चौकशी करून. जरूर करा, चौकशी जरूर करा. कारण हा व्हिडिओ क्राईमचे एक ऑनेस्ट अधिकारी सावंत साहेबांनी एका निष्पापाला वाचविण्यासाठी स्वतः छुप्या कॅमेऱ्याने शूट केलाय. माय लॉर्ड, आजकाल AI आणि पैसा खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं अगदी सहजपणे करू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ मला तपासलाच पाहिजे. ठीक आहे, यू टेक युअर ओन टाइम. हे कोण? अंक 2, प्रवेश 9, स्थळ कोर्ट, वेळ दिवस. प्रथेप्रमाणे प्रथम सरकारी पक्षाच्या वकिलांनी व नंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी आपापले म्हणणं मांडावं. थँक्यू माय लॉर्ड. युअर ऑनर, माझ्या दृष्टीने ही केस म्हणजे ओपन शट आहे. कारण आरोपी सर्व मुद्देमालासह पकडला गेला आहे हे वेळोवेळी आम्ही आपल्या समोर सादर केले आहे. आरोपी इस्लाम हा इंडियन मुजाहिदचा सदस्य असून पाकिस्तानमध्ये त्याने घातपात करणे, स्फोट घडवून आणणे, दहशत फैलावणे, आधुनिक शस्त्रास्त्रे चालवणे याचे हार्डकोरमध्ये शिक्षण घेतलं आहे. याचबरोबर धार्मिक कट्टरवादी उन्मादाने आपल्या कौमसाठी, आपल्या धर्मासाठी जर समर्पित झालो तर आपल्याला जन्नतमध्ये प्रवेश मिळतो या तत्वज्ञानाने प्रेरित होऊन त्यांनी जिहाद म्हणजे धर्मयुद्ध पुकारणे अशा प्रकारचे विकृत संस्कार त्याच्यावर पाकिस्तानमध्येच झालेले आहे. जे कोणी इस्लाम आमच्या प्रेषिताला मानणार नाही ते त्याच्या दृष्टीने सर्व काफीर आणि काफीर समजून त्यांना संपवणे आणि जगावर फक्त आणि फक्त इस्लामचंच राज्य आणणे हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. वर्ण हे सर्वस्कृत आहे. आता तर लव जिहादच्या नावाखाली त्या माध्यमातून देशामध्ये हेरगिरी करून आपल्या देशातल्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा त्यांचा नवा प्लॅन आहे. धार्मिक इशारे आणि प्रचारे करून येथील हिंदू मुसलमानांना चिथावणी देऊन छुपे युद्ध पुकारणे हेही काम मोठ्या शिताफीने हे लोक करतायत. जर ते शत्रू राष्ट्रानं किंवा शत्रूनं केलं तर ते आपण गृहीत धरू. परंतु दुर्दैवानं ज्यांना समाज मानतो, आदर करतो, देवधर्म ज्यांना समजतो अशा स्वामींनी अतिरेकवादाला, दहशतवादाला खत पाणी घालणं हे दुर्दैव आहे आणि देशाच्या दृष्टिकोनातून हे सुरक्षित नाही. हे मेहरमान कोर्टाला माझी विनंती आहे की ही बाब आपण जाणीवपूर्वक लक्षात घ्यावी. युअर ऑनर, आयुष्यात मी अनेक प्रकारचे खटले बघितले, चालवले, ऐकले, परंतु अशा प्रकारचा खटला मी आत्तापर्यंत ऐकलेला नाही. या अतिरेकेला एक सनातन हिंदू साधू वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय. अर्थात या साक्षीचा इथं काहीही उपयोग होत नाही कारण ती साक्ष सिद्ध होत नाही. आज आमचे मित्र मिस्टर कुरेशी यांनी काही व्हिडिओ इथं या ठिकाणी दाखवला. त्याला फॉरेन्सिक रिपोर्ट जरी त्याचा सत्य असला तरीही ती साक्ष ग्राह्य धरू नये, ती सिद्ध होत नाही. कारण त्या व्हिडिओमध्ये असलेला एक लाचखोर अधिकारी आणि एक भंगारवाला यांना पैसे दिले तर हे काहीही करू शकतात हेच आपल्याला या ठिकाणी दिसते. तेव्हा या व्हिडिओचा साक्ष म्हणून कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही. मेहरबान कोर्टाला अशी माझी विनंती आहे की या नीच देशद्रोह्याला जास्तीत जास्त शिक्षा होऊन समाजाला व अतिरेक्यांनाही असा संदेश पोहोचला पाहिजे की पुन्हा चुकून सुद्धा या पाक मातीत नापाक इस्लाम जन्म घेणार नाही. दॅट्स ऑल युअर ऑनर. ठीक आहे मिस्टर कुरेशी,
आपला युक्तिवाद करावा. थँक्यू माय लॉर्ड. माझ्या दृष्टीने हा खटला केवळ साक्षी पुरावे, वकिली डावपेच, कायद्याच्या गारुडी खेळ असा नसून तो मानवतेचा, न्यायाचा, देशहिताचा, सामाजिक सद्भावाचा, अतिशय महत्वाचा, भविष्यावर परिणाम करणारा असा आहे. सरकारी साक्षीदार सोनकांबळे आणि कोळसेकर हे दोघेही व्यावसायिक पंच असून त्यांचा अनधिकृत फुटपाथवर व्यवसाय असल्याने त्यांचे संबंध कायमच पोलीस, स्थानिक गुंड यांच्याशी येत असतो. त्यामुळे त्यांना पोलिसांच्या मेहरबानीवर जगावे लागते. त्यामुळे पोलीस सांगतील तशी साक्ष ते देणार, हे उघडच आहे. आता हॉटेल व्यवस्थापक हनीफ पठाण, जो 25 वर्ष हॉटेलमध्ये काम करतो, त्याने इस्लामचे कुठलेही पुरावे नियमानुसार, कायद्यानुसार घेतलेले नाहीत. शिवाय हे हॉटेल काळ्या यादीत असल्याने अनेक वेळा पोलिसांच्या धाडी त्यांच्यावर पडलेल्या आहेत. याचे पुरावे आम्ही आपणाला सुपूर्द केले आहेत. आता मिस्टर शिर्के हे 12 तासांचा प्रवास केवळ 9 तासात करून इस्लामचे सोपस्कार पूर्ण करताना ते कदाचित विमानाने गेले असावेत अशी शंका येते माय लॉर्ड. कारण कोणत्याही मोटारीने मुंबई ते औरंगाबाद 9 तासात जाणं अशक्य आहे. शिवाय इस्लाम जर अतिरेकी होता तर त्याला स्वामींना विश्वासात घेऊन दिवसा ढवळ्या पकडता येत होतं. असं चोरी छुपे पहाटेच्या वेळेला त्याला काहीही कळू न देता डायरेक्ट उचलून आरोपी बनवलं, हे संशयास्पद आहे. शिवाय ही अटकही हॉटेल परवेज मंजिलमध्ये झाली हे कुठल्याही पुराव्याने सिद्ध होत नाही. मात्र स्वामी आणि राघवेंद्रांच्या साक्षीने ही अटक त्यांच्याच मठाजवळच्या निवासात झाली हे सिद्ध होतं. आमच्या विद्वान मित्राने नको नको असे आरोप स्वामींवर केले. ते केवळ खोटे आणि केसचा निकाल फिरवण्याच्या बाजूने केले. वास्तविक पाहता स्वामींसारख्या माणसांची आज देशाला फार गरज आहे माय लॉर्ड. इस्लाम सारख्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणून हा देश महाशक्ती करण्याचे काम व्हायला हवे. त्याचाच एक भाग म्हणून स्वामींनी कुठलीही जात धर्म न पाळता केवळ सत्यासाठी 7 वर्षांमध्ये अनेक वेळा आपला अमूल्य वेळ कोर्टासाठी खर्ची घातला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार. महत्वाच्या पुराव्यात RDX, इस्लामचा मोबाईल, रिमोटचे मनगटी घड्याळ, स्फोटके हे सापडलेच नाही. या सर्व घटनाक्रमाचा अर्थ एकच होतो माय लॉर्ड. इस्लाम हा केवळ मुसलमान म्हणून सोपं टार्गेट समजून त्याला बळीचा बकरा बनविला आहे. 7 वर्ष त्याने, त्याच्या कुटुंबाने अतोनात क्षण सोसला. सामाजिक रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. ही गोष्ट फार वेदनादायी आहे माय लॉर्ड. म्हणून मेहरबान कोर्टाला माझी विनंती आहे की इस्लामला बाइज्जत निर्दोष मुक्त करावे आणि देशाला एक चांगला संदेश द्यावा. हा देश विभिन्न जाती धर्मांनी नटलेला असूनही विविधतेत एकता जगणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव देश आहे. दॅट्स ऑल माय लॉर्ड. ऑल राईट. सर्वप्रथम मी दोन्ही वकिलांचे अभिनंदन करतो की त्यांनी हा खटला अतिशय अभ्यासपूर्वक, विद्वत्तेनं आणि गांभीर्यानं चालविला. त्यांच्या या अभ्यासपूर्ण चिंतनाची, तत्त्वज्ञानाची मेजवानी मला मिळाली. त्याबद्दल मी त्यांचे दोघांचेही आभार व्यक्त करतो. ते दोघंही निष्णात, अनुभवी वकील आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. या खटल्यासाठी जी गर्दी आज येथे उसळली आहे ना, त्यावरून या खटल्याचं महत्त्व मी जाणतो. जगातला कुठलाही माणूस आजपर्यंत धर्माशिवाय राहिला नाही. ही गोष्ट सत्य असली तरी
आजपर्यंतच्या अनुभवातून धर्म हे दुधारी शस्त्र आहे, हेही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. वास्तविक पाहता धर्माचा प्रवास हा आंतरिक आणि वैयक्तिक आहे. धर्म म्हणजे प्रेम, मैत्री, नैतिकता, करुणा, शांती आणि मानवतावाद या मूल्यांवर उभा आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना सत्याचा शोध घ्यायचा असतो, तर सर्वसामान्य माणसं हे धर्माच्या विधियुक्त नियमांना बांधील असतात. मात्र माणूस हा धर्मसंस्थांच्या जाळ्यात सापडून मूळ धर्मापासून बाजूला जातो आणि मग द्वेष, कट्टरता, धर्मांधता, अंधभक्ती, रोकड, रूढी परंपरा, अघोरी कर्मकांड यांच्या अधीन होतो आणि तो त्यालाच धर्म समजतो आणि मग शोषला जातो. आतापर्यंत एकाही युद्धात एवढा मानवी संहार झाला नसेल तेवढा धर्मानं केलाय. इतिहासात डोकावलं तर सम्राट अशोकाचे उदाहरण आपल्याला देता येईल. रक्तरंजित हत्यानंतरही त्यानं बुद्धाच्या शांतीला समर्पित केलं. दुसऱ्या महायुद्धात जवळपास 6 कोटी माणसं मारली गेली. कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले. एकमेकांचे आप्ते, नातेवाईक, मुलं बाळं एकमेकांना कायमची दुरावली. स्त्रियांवर पाशवी अत्याचार झाले. अनेक शहर उद्ध्वस्त झाली आणि ती पुन्हा उभी करता करता कित्येक पिढ्यांना आपले समर्पण करावं लागलं. म्हणून मानवी जीवनात युद्धाचा पर्याय हा विनाशकच आहे. त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. अर्थातच स्वसंरक्षण सुरक्षित ठेवून आपल्या एका नंग्या फकीरानं अणुबॉम्बला शरणागती पत्करायला लावली, तेही निशस्त्र. तुकारामाच्या अहिंसेनं ते साऱ्या जगानं पाहिलेलं आहे. भले तरी देऊ काशेची लंगोटी, नाही तर नाठाळाच्या पाठी हणू काठी. ही अहिंसा कबीराची दोहे. सुखी संसाराचे संतांचे देशभर पसरलेले दंग्यांचे जाळे, ज्यामध्ये सर्व धर्म, उरूस, कव्वाल्या साजऱ्या होतात, हे सर्व समाजाला सामाजिक व सांस्कृतिक अंगानं बांधून ठेवतात. हीच तर आमची संस्कृती. जिंकले ते गंगा जमनी, तहजीब जेव्हा दंगली भडकतात तेव्हा हीच शिकवण दिली जाते. युद्धाला सुरुवात असते पण शेवट नसतो. हे कवी महमूद दरवेश यानं छान सांगितलंय. वाह, वह बोली हम कब मिलेंगे. मैंने कहा युद्ध समाप्त होने के बाद. वह बोली युद्ध कब समाप्त होगा. मैंने कहा जब हम मिलेंगे. हे जरी सत्य असलं, त्यांची पाळंमुळं उद्ध्वस्त करायला हवी. जर त्याची पाळंमुळं धर्म आणि धर्मग्रंथ असतील तर त्यांची चिकित्सा व्हायला हवी, नाहीतर त्यांना नष्ट करायला हवी. सच बात तो ये है, आज कोई खतरे में नहीं है. ना हिंदू, ना मुस्लिम, ना और कोई. खतरे में है तो सिर्फ इंसानियत. या खटल्यातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे RDX पावडर, जी आधीच नष्ट केली गेली. हनीफ पठाण इस्लामला त्याच्या हॉटेलमधील केला नाही. आरोग्याची मनगाटी घड्याळ व मोबाईल यांचाही तपास लागलेला नाही. स्वामी केशवानंद व राघवेंद्र यांच्या साक्षी त्या दृष्टीने सत्याकडे जाणाऱ्या ठरल्या. असे असले तरी केसमध्ये 2 शक्यता निर्माण झाल्या आहेत.
अशा वेळी आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांच्या गाईडलाईनचा उपयोग करतो. त्या गाईडलाईननुसार अशा वेळी आरोपीला बेनिफिट दिला जातो, तसाच तो इथेही दिला जाईल. निकाल देण्यापूर्वी मी 2 गोष्टींचा उल्लेख करताना मला खेद वाटतो. का? की आमच्या ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्थेने इस्लामच्या तारुण्याची 7 वर्ष गिळवून टाकली. त्याचे कुटुंब सर्वार्थानं देशोधडीला लागलं. शिवाय 2 समाजामध्ये दुहीचे बीज पेरलं गेलं. अशा अनेक केसेस आमच्या न्यायव्यवस्थेत न्याय वाचून प्रलंबित आहे. या न्यायालयीन पद्धतीत लवकरात लवकर सुधारणा होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. वरील सर्व बाबींचा विचार करता इस्लाम नूर मोहम्मद बेग याला हे कोर्ट बाइज्जत मुक्त करत आहे. आणि ज्या अधिकाऱ्यांनी या बेजबाबदारपणे वरिष्ठांना खुश ठेवण्यासाठी इस्लामचा बळी घेतला, त्यांना मी सक्त ताकीद देतो की यापुढे आपले इमान राखून काम करा. निवाडा संपला. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. बाप हो, सत्य जिंकले, असत्य हरले. माणूस जिंकला, धर्म हरला. जात हरली, माणूस जिंकला. सापडला एक तरी उजेड देणारा माणूस सापडला. पण एका माणसाच्या उजेडानं काय होणार आहे? अंधाराचं साम्राज्य तर भयंकर आहे. मग अजून माणसे आहेत. हो, कारण समग्र परिवर्तन करायचं आहे, समग्र क्रांती करायची आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. कामाला लागलं पाहिजे. निर्मिकाचं राज्य आलं पाहिजे. हो, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही सत्याला मारलत, उजेडाला ढोसारलत. भ्रम आहे तुमचा. सत्य कधीच मरत नसतं. उजेड कधीच अंधार होत नसतो. विचार कधीच मरत नसतो. मरतात ती फक्त तुमच्यासारखी पाखंडी माणसं. ह्याचा इतिहास साक्ष आहे. अनवुल हकचा शंकरात करणारा मंसूर, सत्य शोधणारा, वाटणारा सुकरात, शांती, प्रेम, मैत्री, करुणा वाटणारा ईसा, श्री स्वातंत्र्याचा विद्रोह करणारी संत मीरा, धर्मचिकित्सा करणारे संत कबीर, संत तुकाराम, परिवर्तनासाठी समर्पित झालेले गौरी लंकेश, कुलबर्गी, पानसरे आणि दाभोळकर हे गेले नाहीत. हो,
हे आजही तुमच्या आणि माझ्यात आहेत. विवेकांच्या विचारांचा उजेड वाटतायत. त्या उजेडात जागृत व्हा. जागृत व्हा. माणसातला माणूस शोधा. माणसातला उजेड शोधा. बारा उद्ध्वस्त करा. उद्ध्वस्त करा अंधार युग. आता समग्र परिवर्तन घडणार आहे. समग्र परिवर्तन आहे. त्यासाठी माणूस हवाय. त्यासाठी माणूस हवाय. उजेड वाटणारा माणूस हवाय. देखता का कोणी माणूस. अरे अरे द्या रे एखादा माणूस. उजेड वाटणारा. अंक समाप्त. सुस्वागतम. 2 अंकी सामाजिक नाटक इस्लाम खतरे में है चपराक प्रकाशित निसार शेख यांच्या सत्य कादंबरीवर स्वैर नाट्य रूपांतर. लेखक डॉक्टर सोमनाथ मुटकुळे. प्रेरणा व आभार श्री घनश्यामजी पाटील सर आणि सौ ज्योतिताई घनश्याम आणि शिक्षण तज्ज्ञ संदीपजी वाकचौरे सर. अभिवाचन निर्मिती हौशी रंगभूमी शांती फाउंडेशन संगमनेर. कलाकार ज्ञानेश्वर बर्पे, सूर्यकांत शिंदे, दिनेश भाने, राजू अत्तार, विठ्ठल शिंदे, विजया मांडे आणि डॉक्टर सोमनाथ मुटकुळे. धन्यवाद.